नमस्कार. मी अजित रेणावीकर. धनंजय मासिकाचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे, त्याबद्दल धनंजयचे हार्दिक अभिनंदन. धनंजयच्या या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त त्या मासिकात पूर्वी प्रसिद्ध झालेल्या काही ज्येष्ठ लेखकांच्या कथांचे अभिवाचन करण्याचा हा एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्यात शुभदा गोगटे यांची कालदमन ही गोष्ट मी आता सादर करणार आहे. आपल्याला ती आवडेल अशी आशा करतो. कालदमन. सकाळी ठीक 8:30 वाजता मी संशोधन केंद्राच्या प्रवेशद्वारातून आत पाऊल टाकलं, पण नेहमीप्रमाणे माझ्या प्रयोगशाळेकडे न वळता थपकून बघतच राहिलो. कारण स्वागत कक्षात बरीच गडबड चालू असल्याचं दिसत होतं. सिक्युरिटीची 5-6 माणसं हातात पिस्तुलं आणि इतर काही यंत्र वगैरे घेऊन इकडून तिकडे धावपळ करताना दिसत होती. काहीतरी विशेष घडलं होतं खास, नाहीतर आमच्या केंद्रात सुरक्षा कर्मचारी सहसा दृष्टीस पडत नाहीत. म्हणजे आमची सुरक्षा यंत्रणा गलथान आहे असा त्याचा अर्थ नाही. उलट ती इतकी चांगली आहे की गार्ड्सचं अस्तित्व न जाणवताच येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांवर कडक नजर ठेवली जाते. येणाऱ्या प्रत्येकाचं चित्रीकरणही होत असतं. असं असताना ही एवढी गडबड कसली होती? तेवढ्यात मला बघून कर्नल भोसले पुढे आले. ते आमच्या सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख आहेत. काय कर्नल, काय गडबड आहे? मी विचारलं. काय कळत नाही बघा. आत्ता तासापूर्वी आपले पुष्कळसे अलार्म एकदम वाजू लागले. आमची माणसं सगळ्या प्रयोगशाळांकडे आणि बाहेरही धावली, पण मी तिथे पोहोचण्यापूर्वीच अलार्म वाजायचे बंद झाले आणि आता सगळी अलार्म सिस्टीमच बंद पडली आहे. काय? सगळी अलार्म सिस्टीम बंद पडली? हो ना. एवढंच नव्हे तर चित्रीकरण करणारी यंत्रणाही बंद पडली आहे. अरे बापरे! हे सगळं कसं? कोणीतरी मुद्दाम केलेलं दिसतंय. आमची माणसं आज सगळ्या प्रयोगशाळांमध्ये जाऊन शोध घेत आहेत. कोणी चोरून केंद्रात घुसलेलं. अरे बापरे! आता मात्र मी खरंच घाबरलो. माझ्या प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रयोगांसाठी वेगवेगळी उपकरणं लावून ठेवलेली आहेत. कित्येक रसायनं मोजून घेऊन प्रयोगांसाठी सज्ज ठेवलेली आहेत. आणि माझ्या ऑफिसमध्ये पुस्तकं, कागदपत्र, फायली, त्यातला प्रत्येक कागद अतिशय महत्त्वाचा आहे. त्यातला एखादा जरी कागद सुरक्षेच्या माणसानं हलवला. माझी चिंता कर्नल भोसलेंच्या लक्षात आली. किंचित हसून ते म्हणाले, डॉक्टर, तुमच्या विभागाची तपासणी आमच्या लोकांनी केली आहे, पण कशालाही हात लावलेला नाही किंवा कोणतीही वस्तू हलवलेली नाही. तुम्ही स्वतः एकदा नजर टाका आणि मग तुमच्या देखरेखीखाली आम्ही पुन्हा एकदा कसून तपासणी करू. ठीक आहे, असं म्हणून मी प्रयोगशाळेकडे वळलो. संशोधन केंद्रातला हा माझा विभाग खूप मोठा आहे. रसायनशास्त्रातलं अतिशय मूलभूत संशोधन इथं चालतं. त्यामुळे आमचं संशोधन बाहेर फुटू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक आहे. प्रयोगशाळेचं काम सुरू होण्याची वेळ सकाळी 9 वाजताची असल्यामुळं अजून फारसं कोणी आलं नव्हतं. सगळीकडं एकदा नजर टाकून मी माझ्या ऑफिसात आलो. माझं ऑफिस चांगलं प्रशस्त असलं तरी तिथं वावरायला जागा अगदी कमी आहे. कारण तिथली कपाटं, शेल्फ आणि टेबलं तर पुस्तकांनी भरली आहेतच, शिवाय जमिनीवरही पुस्तकांचे ढिगारे रचलेले आहेत. मी त्या सगळ्यावर एकदा नजर फिरवली आणि माझ्या खुर्चीत बसून कामाचे कागद पुढे ओढले. काल अर्धवट सोडलेल्या समीकरणावर मी विचार करू लागलो आणि क्षणार्धात मला बाकी सगळ्या गोष्टींचा विसर पडला. असा काही वेळ गेला असावा. कसला तरी बारीकशा आवाजानं माझं चित्त विचलित झालं आणि मी दचकून वर पाहिलं. माझ्यासमोर एक जण उभा होता. कोण कोण रे तू? काय पाहिजे? मी गडबडून विचारलं. तो पाऊलभर पुढे आला, पण काही बोलला नाही. माझ्या लक्षात आलं की त्याचे कपडे पिवळ्या हिरव्या अशा काहीतरी मिश्र रंगाचे आहेत आणि काहीतरी वेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे ते सैलसर होते आणि त्यांचा नक्की आकार कळत नव्हता. कोण आहेस तू? इथे कसा आलास? मी जरा जोरात विचारलं. तो आमच्या केंद्रात शिरलेला चोर असावा असं मला वाटू लागलं. मला तुमची मदत पाहिजे, जरा अडखळत तो उत्तरला. कसली मदत? मी विचारलं आणि त्याच वेळी माझ्या टेबलावरची घंटा दाबली. घंटेचा कर्कश आवाज झाला. त्या सरशी तो माणूस एकदम जवळच्या पुस्तकांच्या 2 शेल्फमध्ये घुसला. त्या शेल्फमधल्या सगळ्या पुस्तकांवर ब्राऊन रंगाची कव्हर्स होती
तो त्या पुस्तकांच्या मध्ये गेला आणि त्याच्या कपड्यांचा, एवढंच नव्हे तर त्याच्या चेहऱ्यावरचाही रंग ब्राऊन दिसू लागला. तो पुस्तकांपुढे उभा राहत असलेला मी पाहिला होता, म्हणूनच तो मला दिसत होता. नाहीतर त्या सगळ्या ब्राऊन पुस्तकांमध्ये तो ओळखू येणं कठीण होतं. मी चकित होऊन पाहतच राहिलो. तेवढ्यात दारावर टकटक झाली. त्याबरोबर त्या माणसानं निमिषार्धात खिडकीतून बाहेर उडी घेतली आणि दिसेनासा झाला. दारावर परत टकटक झाली. "येस, कम इन," मी म्हणालो. पण त्या रंगबदलत्या माणसाला पकडून द्यावं की नाही याविषयी माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. त्यानं ज्या खिडकीतून उडी मारली होती त्या खिडकीकडे मी पाहिलं. खिडकीच्या चौकटीवर 2 डोळे चिकटवल्यासारखे दिसत होते. म्हणजे तो खिडकीतून आत डोकावत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरचा रंग आणि आता खिडकीच्या चौकटीच्या हिरव्या रंगाशी इतका मिळता-जुळता दिसत होता, की बारकाईनं पाहिलं तरच तिथे चेहरा आहे असं दिसत होतं. हे काहीतरी वेगळंच होतं. सरड्यानं रंग बदलावे तसा हा माणूस आपले रंग बदलत होता आणि त्या माणसाचे कपडेही रंग बदलत होते. मुळात तो माणूस म्हणजे माणूस तरी होता का? "सर आपले सर आपण बेल वाजवलीत का?" दार उघडून आत आलेल्या गार्डनं विचारलं तेव्हा माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. मी बेल वाजवली होती हे खरं होतं, पण त्या माणसाला पकडून देण्याचा विचार माझा बदलला होता. रंग बदलणारा माणूस किंवा माणसासारखा प्राणी हा काय चमत्कार आहे याविषयी मला प्रचंड कुतूहल वाटू लागलं होतं. त्याला पकडण्यासाठी मी इतरांना त्याच्या मागे पाठवलं असतं तर तो पळून गेला असता किंवा सापडला असता किंवा कदाचित झटापटीत जखमी झाला असता. मारला सुद्धा गेला असता. पण मग त्याचं कोडं उलगडलं नसतं. असा अद्भुत माणूस प्राणी आपणहून माझी मदत मागायला आलेला असताना त्याला पकडून नेणं कसं शक्य होतं? बेल वाजली पण ती चुकून वाजली. त्या गार्डला सांगितलं. काम करता करता माझा हात चुकून बेलवर पडला. मी असं सांगितल्यावर तो गार्ड निघून गेला. मी माझ्या ऑफिसचं दार कुलूप बंद करून खिडकीकडे वळलो. ते बघून तो माणूस खिडकीशी सरळ ताठ उभा राहिला. मी त्याला म्हणालो, "आता आत यायला हरकत नाही." चटकन खिडकीतून उडी मारून तो आत आला आणि मी न सांगताच माझ्या टेबलासमोरच्या खुर्चीत जाऊन बसला. मीही माझ्या खुर्चीत स्थानापन्न झालो आणि विचारलं, "तू कोण आहेस? आणि तुझा रंग असा कसा बदलतो? तुला माझी भाषा कशी येते? आणि तू इथे" "सांगतो, सांगतो, सगळं सांगतो. पण कृपा करून माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवा. मी काहीतरी थापेबाजी करतोय असं समजू नका." इतकं बोलून तो काही क्षण विचारात बुडून गप्प बसला. मीही त्याला हटकलं नाही. आता एव्हाना त्याचा रंग माझ्या ऑफिसच्या भिंतीच्या रंगासारखा फिकट हिरवा झाला होता. केसांचा रंगही तसाच पण जरा गडद छटेचा झाला होता. "मीही एक शास्त्रज्ञ आहे," तो बोलू लागला. "पण माझं संशोधनाचं क्षेत्र मात्र तुमच्यापेक्षा भिन्न आहे. मी कालप्रवाह तज्ज्ञ आहे आणि" "कालप्रवाह तज्ज्ञ? म्हणजे? ही काय भानगड आहे?" "कशाचेही मोजमाप करण्यासाठी असलेल्या 3 मितींप्रमाणे काल ही एक 4थी मिती आहे आणि असा नुसता सिद्धांत आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 2045 ते 56च्या सुमारास त्याच्यावर बरीच चर्चा झाली होती. पण निर्णायक असं काहीच निष्पन्न झालं नव्हतं," मी म्हणालो. "बरोबर. पण हळूहळू या 4थ्या मितीचं अस्तित्व सिद्ध करणारे पुरावे पुढे येणार आहेत आणि तिचा अभ्यास जोरात सुरू होऊन सर्वांचं" "कशावरून? असं विधान तू कशाच्या आधारावर करतोयस?" "मी इथे तुमच्यासमोर बसलो आहे हाच काळमितीचा आधार आहे." "म्हणजे?" "मी काल प्रवास करून तुमच्यापर्यंत पोहोचलोय." "कालप्रवास?" मी थक्कच झालो. तो एखादा परग्रहवासी तर नसेल ना, अशी शंका माझ्या मनात डोकवून गेली. कारण त्याचं सरड्याप्रमाणे रंग बदलणं अतिशय अजब होतं आणि पृथ्वीप्रमाणे इतरही काही ग्रहांवर जीवसृष्टी असल्याचं सिद्ध झालं होतं. पण कालप्रवासी म्हणजे तो जरा हिप्नॉटिस्ट तर नव्हता ना? मला संमोहित करून त्याला काही संशोधन गुपितं तर चोरायची नसतील ना? "प्लीज, माझ्यावर विश्वास ठेवा," तो पुढे म्हणाला. "मी 24व्या शतकातून आलो आहे. खरं म्हणजे मी येऊन गेल्याचं कोणाला कळलंही नसतं, पण माझ्या कालयानात बिघाड झाला आहे आणि त्याच्या दुरुस्तीसाठी मला तुमची मदत हवी आहे." मी काहीच बोललो नाही. तो म्हणत होता त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. माझा आपोआप बदलणारा रंग बघूनही मी तुमच्या काळातला नाही हे तुम्हाला पटत नाही का? आणि तुमची सगळी अलार्म सिस्टीम कोणी बंद पाडली असं तुम्हाला वाटतं? मी चांगलाच हादरलो.
प्रचंड पैसा खर्च करून बसवलेली अत्याधुनिक यंत्रणा त्यानं एका झटक्यात बंद पाडली होती. पण तू तू इथे कशाला आलायस? माझ्या यानातली कालनियंत्रक यंत्रणा बिघडली आहे आणि दुरुस्तीसाठी मला तुमच्या प्रयोगशाळेची मदत हवी आहे. कसली मदत? मी संशयानं विचारलं. तो सांगत होता त्या हकीकतीवर विश्वास बसणं कठीण होतं, पण त्यानं एका झटक्यात बंद पडलेली सुरक्षा यंत्रणा आणि त्याचे कपडे या दोन्ही गोष्टी तो कुठल्या तरी अतिप्रगत समाजातून आल्याचं सांगत होता. तो जरा वेळ गप्प बसला आणि मग म्हणाला, मला एक नवीन मूलद्रव्य तुमच्या प्रयोगशाळेत तयार करायचं आहे. नवीन मूलद्रव्य? होय, रामुनियम. रामुनियम? हे काय आहे? मी तर त्याचं नावही कधी ऐकलेलं नाही. चकित होत मी म्हणालो. तुम्ही त्याचं नाव कसं ऐकणार? किंचित हसत तो म्हणाला. आज ते अस्तित्वातच नाही. मग त्याला ते कसं माहित होतं? हा प्रश्न मनात येत असतानाच त्याचं उत्तरही माझ्या ध्यानात आलं. तो भविष्यातून आलेला होता आणि त्या काळात ते मूलद्रव्य अस्तित्वात होतं. तो पुढे म्हणाला, माझ्या यानातली कालनियंत्रक यंत्रणा बिघडली आहे. त्यामुळे माझ्या कालप्रवाहातला नेमकेपणा नाहीसा झाला आहे आणि इच्छित काळाऐवजी मी त्या काळातल्या पुढच्या मागच्या भागात पोचायला लागलो आहे. नियंत्रक यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी मला रामुनियम आवश्यक आहे. पण हे आजपासून बरोबर 42 वर्षांनी रामुनियमचा शोध लागणार आहे. एक भारतीय शास्त्रज्ञ रामनाथन तो शोधणार आहे आणि त्यानंतर ते वापरात येणार आहे. मी खरं म्हणजे आजपासून 350 वर्षानंतरच्या काळात निघालो होतो, पण माझ्या बिघडलेल्या यंत्रणेनं मला या काळात आणून सोडलं आणि आता तर तो नियंत्रक जवळजवळ कामातूनच गेलाय. रामुनियम शिवाय त्याची दुरुस्ती अशक्य आहे आणि त्यासाठी तुम्हीच मला मदत करू शकता. पण जे अस्तित्वात नाही एवढंच नव्हे तर आणखी 42 वर्ष जे अस्तित्वात येणार नाही ते मी कसं बनवू शकेन? शिवाय न्यूट्रॉन बंबार्डमेंट आमच्या प्रयोगशाळेत होऊ शकत असली तरी त्याची आमची सगळी यंत्रणा अत्याधुनिक पद्धतीपेक्षा थोडी मागासलेली आहे आणि त्या प्रक्रियेला लागणारा वेळ रामुनियमच्या उत्पादनासाठी आम्ही वापरत असलेली प्रक्रिया अगदी सोपी आणि अभिनव आहे. तुमच्या 21व्या शतकातल्या विज्ञानाला ती अजून ज्ञात नाही. एवढंच काय, रामुनियम निर्माण करणाऱ्या रामनाथनने सुद्धा तुमच्या जुन्या वेळखाऊ प्रक्रिया वापरूनच हे मूलद्रव्य तयार केलं होतं. पण आता आमच्या काळात हे खूपच सोपं झालं आहे. मला हवी ती सगळी सामग्री मिळाल्यानंतर 10 तासात रामुनियमचे कण दृश्य स्वरूपात दिसू लागतील. तुमच्या सुसज्ज प्रयोगशाळेची मात्र त्यासाठी गरज आहे. तो सांगत होता हे सगळं अगदी थक्क करणारं होतं. पण ते खरं होतं का? आणि समजा ते खरं असलं, रामुनियम नावाचं काही मूलद्रव्य आणखीन 42 वर्षांनी अस्तित्वात येणार असलं, तर आजच त्याचा शोध लागल्यामुळे पुढच्या सगळ्या घटनांवर त्याचा परिणाम होणार नाही का? आणखी 42 वर्षांनी घडायच्या घटनांची सुरुवात त्यामुळे आत्ताच होईल आणि त्यामुळे पुढच्या सगळ्या मानवी पिढ्यांचं भवितव्य काही वेगळ्या प्रकारे आकाराला येईल, की तसं काही होणार नाही? असा काही विशेष बदल होणार नाही, पण त्या मूलद्रव्याच्या शोधाचं श्रेय मात्र मला मिळेल. नवीन मूलद्रव्याच्या शोधाचं श्रेय. मी जरी एक नामवंत शास्त्रज्ञ असलो तरी माझ्या बुद्धीची झेप एवढी मोठी नाही हे मला माहीत आहे. पण एवढं प्रचंड श्रेय मिळत असलं तर ते का सोडा? त्यासाठी त्याला मदत करायला काय हरकत आहे? मात्र तो सांगतो आहे ते खरं असल्याची आधी खात्री करून घेतली पाहिजे. कुठे आहे तुझं यान? ते बिघडलं आहे म्हणजे इथे जवळपास कुठेतरी असेल ना? मी विचारलं. हो, तसं जवळच आहे. तुम्ही येणार बघायला? त्यानं एकदम उत्साहित होत विचारलं. खरंच त्याचं असं काही यान होतं का, की तो मला फसवून कुठेतरी घेऊन जाणार होता? माझ्याकडून काही शास्त्रीय गुपितं काढून घेण्याचा तर त्याचा डाव नव्हता ना त्याचा. पण मग त्याचे रंगांतर करणारे कपडे आणि शरीर आणि बंद पडलेला अलार्म याचं काय स्पष्टीकरण देता येत होतं? माझी उत्सुकता आता अगदी शिगेला पोचली. काहीही झालं तरी त्याच्याबरोबर जायचं मी ठरवलं आणि तसं त्याला सांगितलं. त्याचं यान त्यानं जिथं उतरवलं होतं त्या जागेचं त्यानं वर्णन करू सांगितल्यावर ती जागा म्हणजे आमच्या प्रयोगशाळेच्या दक्षिणेला सुमारे 3-4 किलोमीटर वर टेकडीच्या पायथ्याजवळ असलेलं रान आहे हे माझ्या लक्षात आलं. तिथे कसं जायचं हे आम्ही दोघांनी ठरवलं आणि तो खिडकीतून उडी मारून बाहेर पडला. त्याच्या बदलत्या रंगांमुळे मी तो कोणाच्या नजरेस पडण्याची फारशी शक्यता नव्हती.
सरड्यासारखा तो भोवतालच्या परिसरात लपून जाणार होता. एव्हाना माझ्या विभागाचं काम जोरात सुरू झालेलं होतं. मी प्रयोगशाळेत एक चक्कर मारून आवश्यक त्या सूचना दिल्या आणि दिवसभराच्या माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट्स रद्द करायची सूचना माझ्या सेक्रेटरीला देऊन संशोधन शाळेतून बाहेर पडलो आणि गाडी बाहेर काढली. तेव्हाही लिफ्टपाशी 2 गार्ड्स उभे होते. म्हणजे अजून चोर सापडला नव्हता. ठरल्याप्रमाणे वाटेतल्या छोट्या नाल्यावरच्या पुलाखाली तो लपलेला होता. पुलाच्या टोकाशी मी गाडी थांबवली तशी हिरवट आणि मातकट रंगाच्या मिश्रणाची एक आकृती पुलाखालून बाहेर येऊन चटकन गाडीत बसली आणि आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात आम्ही टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या रानाशी पोहोचलो. वाटेत मी त्याला विचारलं, तुझं नाव काय आहे? तुला कोणत्या नावानं हाक मारायची? तो म्हणला, माझं नाव तुम्हाला अगदीच चमत्कारिक वाटेल आणि कदाचित लवकर लक्षातही राहणार नाही, कारण 300-325 वर्षांमध्ये भाषा पुष्कळ बदलली आहे. त्यापेक्षा तुम्ही तुम्हाला आवडेल ते नाव द्या, मला चालेल. तो असं म्हणल्यावर मी जरा विचार केला आणि म्हणालो, कालदमन. कालदमन हे नाव तुला कसं वाटतं? तो हसला आणि म्हणाला, अगदी योग्य नाव आहे. तू कुठल्या देशातून आलायस? कुठल्या म्हणजे मी याच देशाचा. एवढंच नव्हे तर याच प्रदेशातला, परिसरातला रहिवासी आहे. हा सगळा भाग माझ्या चांगल्या ओळखीचा आहे. मात्र आत्ताच्या मानवनिर्मित वास्तूहून माझ्या काळातल्या वास्तू वेगळ्या आहेत आणि वनस्पतींच्या प्रमाणात बरीच वाढ झालेली आहे. आमची भाषा आतापेक्षा पुष्कळ वेगळी असली तरी ती म्हणजे तुमच्या भाषेचाच नवीन अवतार असल्यामुळे तुमची भाषा शिकणं मला फारसं अवघड गेलं नाही. तू आमची भाषा मुद्दाम शिकलास? अर्थातच. 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते 22व्या शतकाच्या मध्यापर्यंतचा कालखंड हा माझ्या खास अभ्यासाचा विषय आहे. या कालखंडात सहजपणे प्रवास करण्यासाठी मला भाषा शिकणं आवश्यकच होतं. एव्हाना आम्ही यानापाशी पोहोचलो होतो. गाडीतून खाली उतरल्यावर मी त्याच्या कालदमनच्या मागे चालू लागलो आणि 10-12 मिनिटातच आम्ही वृक्षांमध्ये लपलेल्या एका मोकळ्या जागेत पोहोचलो. कालदमनचं यान तिथं उभं होतं. षटकोनी आकाराच्या 8-10 फूट लांबीच्या छोट्या केबिन सारखं ते दिसत होतं. म्हणजे क्षणात दिसत होतं तर क्षणात दिसेन असं होत होतं. किंचित हिरवट पिवळट पारदर्शक वस्तूंसारखं ते वाटत होतं, पण त्यातून पलीकडचं दिसत नव्हतं. त्या अर्थी ते पारदर्शक नक्कीच नव्हतं. झाडीतून झिरपत असलेल्या उजेडात ते मंदपणे चमकतही होतं. मी त्या यानाकडे पाहतच राहिलो. कालदमन त्या यानाशी गेला आणि मग माझ्याकडे वळून म्हणाला, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. यानात आणखी एक जण आहे. आणखी एक जण? म्हणजे तुझा सहकारी? नाही, सहकारी नाही. तो 17व्या शतकातला आहे आणि मी त्याला बांधून ठेवला आहे. तुम्हाला मुद्दाम आधी सूचना दिली. बांधून? पण का? माझा प्रश्न ऐकून न ऐकल्यासारखं करत कालदमननं ते यान काही क्षण दिसत असताना त्याच्यावर एका विशिष्ट ठिकाणी हात ठेवला. त्याबरोबर त्या ठिकाणी दरवाजाची पोकळी दिसू लागली. आम्ही त्या यानातून आत जाणार तोच यान दिसेनासं झालं आणि खालची मोकळी जागा दिसू लागली. हे हे असं काय होतंय? मी विचारलं. यानात थोडा बिघाड झाला आहे आणि त्यामुळे ते एका जागी, म्हणजे खरं तर एका काळात पक्क स्थिर होत नाही, पुढे मागं होत आहे. पण सुदैवानं हे त्याचं आंदोलन फक्त काही क्षणांचंच आहे. ते पुढच्या क्षणांकडे झुकलेलं असलं की आपल्याला दिसेनासं होतं आणि सद्यस्थितीत आलं की आपल्याला परत दिसू लागतं. मी अवाक होऊन बघत असतानाच यान प्रकट झालं. कालदमन आणि त्याच्या मागोमाग मी यानाच्या 4 पायऱ्या चढून गेलो. आम्ही जेमतेम वर पोचलो असू तेवढ्यात हर हर महादेव अशी मोठ्यानं गर्जना ऐकू आली आणि काय होतं हे कळायच्या आत कालदमनच्या अंगावर कोणीतरी उडी घेऊन त्याला खाली पाडलं आणि त्या दोघांची झटापट सुरू झाली. मी स्तंभित होऊन बघत राहिलो. कालदमनची झटापट करणारा माणूस इतिहासाच्या पुस्तकातून बाहेर पडल्यासारखा वाटत होता. डोक्याला लाल पागोट, पांढरा चोळणा, अंगरखा आणि कमरेला पट्टा, तलवार मात्र नव्हती. ती बहुधा कालदमननं काढून घेतली असावी. तो 17व्या शतकातला होता यात शंका नव्हती आणि कालदमननं बांधलेल्या बंधनातून मुक्त होऊन तो आता त्याच्या नरडीचा गोठ घेण्याचा प्रयत्न करत होता.
बघ्याची भूमिका सोडून देऊन त्या मारामारीत उडी घेतली आणि आम्ही दोघांनी मिळून त्या ऐतिहासिक पुरुषाला कसंबसं परत बांधून घातलं. त्याबरोबर त्यानं आम्हाला शिव्या द्यायला सुरुवात केली. कितीतरी शेलक्या ऐतिहासिक शिव्या मला त्या दिवशी ऐकायला मिळाल्या. हा ऐतिहासिक पुरुष तुझ्याबरोबर कसा? कपाळावरचा घाम पुसत मी काल दमनला विचारलं. हा सगळा माझा गाढवपणाचा परिणाम. मी नको त्या शतकात कडमडलो आणि ही ब्याद माझ्या मागे लागली. म्हणजे 17वं शतक हा काय माझ्या अभ्यासाचा विषय नाही. त्याची सखोल माहिती मला नाही. असं असून सुद्धा केवळ कुतूहलापोटी मी त्या शतकात गेलो आणि कसलं कुतूहल? 17व्या शतकात या भागात शिवाजी नावाचा शूर राजा शिवाजी महाराज म्हण. महाराज म्हण, नाहीतर तुला मारतो बघ. काल दमनचं वाक्य पुरं होण्याच्या आतच त्या ऐतिहासिक पुरुषानं गर्जना केली. त्याच्याकडे घाबरलेला कटाक्ष टाकून कालदमन पुढे म्हणाला, तर त्या राजाच्या शौर्याच्या आणि चातुर्याच्या अनेक कथा दंतकथांचा स्वरूपात प्रस्तुत आहेत. त्यातली एक कथा मला फार आवडते. कुठली कथा? त्यानं म्हणे मोगल राजाच्या एका मोठ्या सरदाराच्या हाताची बोटं त्याच्या राहत्या वाड्यात जाऊन कापली होती, त्यामुळे तो सरदार पळून गेला. शाहिस्तेखानाची बोटं कापल्याचा प्रसंग. हा तोच सरदार. असं खरंच घडलं का ते बघण्यासाठी इतिहासाची अनेक पुस्तकं धुंडाळून आणि मायक्रोफिल्म्सचा अभ्यास करून मी त्या घटनेचा नेमका दिवस शोधून काढला आणि त्या दिवशी रात्री पुण्याजवळ पोहोचलो. माझं यान गावाबाहेरच्या झाडीत लपून ठेवलं आणि लोकांच्या बोलण्याचा कानोसा घेत अंदाजाने खानाच्या वाड्यापाशी पोहोचलो. माझा बदलता रंग आणि रात्रीचा काळोख यामुळे माझं अस्तित्व कोणाच्या लक्षात आलं नाही. तसाच लपत छपत आणि अंदाज घेत मी खानाच्या महालाबाहेर पोहोचलो. अर्थात मी योग्य ठिकाणी आणि योग्य दिवशी पोहोचलो आहे याची मला खात्री नव्हती, पण काही वेळ वाट बघत उभं राहण्याचं मी ठरवलं. मग पुढे काय झालं? मी अधीरपणे विचारलं. काल दमनला हसू फुटलं. तो म्हणाला, माझं नशीब जोरावर होतं. हळूहळू वाड्याबाहेरचा आवाज आणि गोंधळ वाढू लागला. ताशे वाजंत्रे ऐकू येऊ लागल्या आणि अचानक हर हर महादेवच्या आरोळ्या उठल्या. वाड्यात आणि वाड्याबाहेर एकच गलका सुरू झाला. बायकांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. मी जरा भांबावलो. तेवढ्यात मी उभा होतो त्या समोरच्या खिडकीतून भरजरी कपड्यातल्या इसमानं उडी मारली. आपला रक्तबंबाळ हात दुसऱ्या हातानं उचलून धरून शैतान है वो असं बडबडत भेदरलेला खान माझ्या डोळ्यांदेखत पळून गेला. खरंच? मग पुढे काय झालं? घडलेली घटना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्यावर मी तडक माझ्या यानाकडे निघालो. धावत पळत मी यानात चढलो आणि दार लावून घेणार तोच या माणसानं माझ्या अंगावर उडी घेतली. तो माझा पाठलाग करत आला होता हे माझ्या लक्षात सुद्धा आलेलं नव्हतं. आमची झटापट सुरू झाली. खरं म्हणजे तो मला कितीतरी भारी आहे, पण माझं नशीब खरोखर जोरावर असावं, कारण झटापटीत त्याचं डोकं बाजूच्या भिंतीवर आपटून तो बेशुद्ध झाला. मी त्याला बांधून टाकला आणि तडक 24व्या शतकाकडे यान वळवलं, पण आमच्या झटापटीत नियंत्रक दांडा बिघडला होता. त्यामुळे यान वाटेतच 21व्या शतकातच थांबलं. हो, मी काल रात्री साधारण 12 वाजण्याच्या सुमारास इथं आलो. याच भागात तुमची प्रयोगशाळा आहे हे मला माझ्या अभ्यासामुळे माहीत होतं. नियंत्रकाच्या दुरुस्तीसाठी प्रयोगशाळेत रामोनियम तयार करणं एवढा एकच उपाय मला सुचत होता. म्हणून जरा उजाडल्यावर मी प्रयोगशाळा शोधत निघालो आणि शेवटी योग्य त्या ठिकाणी पोहोचलो. काल दमननं सांगितलेली सगळी हकीकत थक्क करणारी होती. विचार करत मी गप्प बसलेला बघून तोच पुढे म्हणाला, मला फक्त 20-25 ग्रॅम रामोनियमची गरज आहे. तेवढं मला मिळालं की मी तुमच्या काळातून निघून जाईन. कोणाला काही कळणार सुद्धा नाही आणि रामोनियमच्या निर्मितीचं श्रेय तुम्हाला मिळेल. एक मूलद्रव्याच्या निर्मितीचं श्रेय हे रामोनियम आहे तरी कसं? त्याचा ॲटॉमिक नंबर हा 127 आहे. ते हिरवट पिवळ्या बदलत्या रंगाचं आहे आणि अतिशय तीव्र किरणोत्सर्गी आहे. पण त्याचा किरणोत्सर्ग काबूत ठेवण्याचा उपाय आम्हाला माहीत आहे. आणि त्याच्या निर्मितीसाठी काय काय साधनं लागतील? मी मदत करायला तयार आहे हे लक्षात घेऊन कालदमननं हर्षदभरानं माझा हातात घेऊन दाबला आणि त्याच्या कपड्यांमधून कुठून तरी एक यादीच काढून माझ्या हातात ठेवली. तो म्हणाला, तुमचे आभार कसे मानावेत हेच मला कळत नाही. तुम्ही यादीतलं सगळं सामान गोळा केलं
की प्रयोगशाळेचं नेहमीचं काम संपल्यावर आपण प्रयोग सुरू करू. आणि या शिलेदाराचं काय? मी त्या बांधलेल्या माणसाकडे बघून विचारलं. त्याला त्याच्या काळात पोचवून मगच मी माझ्या काळात जाणार आहे. सगळं माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. पण कालदमनला मदत करण्याचं मी आता पक्क ठरवलं होतं. रामोनियम मला खुणावं लागलं होतं. कालदमननं दिलेली यादी खिशात घालून आणि त्याचा निरोप घेऊन मी यानातून बाहेर पडलो. आधी संशोधन केंद्रात गेलो. माझ्या अनुपस्थितीतच प्रयोगशाळा तपासणी उरकून घ्यायला भोसलेंना सांगितलं. मी दिवसभर बाहेर राहणार असल्याचं माझ्या सेक्रेटरीला सांगितलं आणि बाहेर पडलो. माझ्या वेळी यावेळी येण्या जाण्याची आणि रात्र रात्र प्रयोगशाळेत राहण्याची सर्वांना सवय होती. कालदमनच्या यादीतलं सगळं सामान गोळा करण्यात माझा सगळा दिवस गेला. 3 प्रकारच्या धातूंच्या बऱ्याच लांबीच्या नळ्या, काही रसायनं, काचेच्या काही मोठाल्या बरण्या आणि एक मोठं 4ही बाजूंनी काचा असलेलं दुकानातल्या शोकेस सारखं चेंबर, शिवाय नदीकाठची माती, बारीक वाळू आणि इतरही काही फुटकळ वस्तू त्याच्या यादीत होत्या. हे सगळं गोळा करेपर्यंत संध्याकाळचे 7 वाजले होते. मी प्रयोगशाळेत पोहोचलो. वॉचमनच्या सहाय्यानं सगळं सामान प्रयोगशाळेत नेलं आणि कालदमनची वाट बघत बसून राहिलो. थोड्याच वेळात तो खिडकीतून उडी मारून आत आला आणि त्यानं झटपट कामाला सुरुवात केली. ते सगळं साहित्य कशा प्रकारे लावतो, कुठलं रसायन कशात किती प्रमाणात घालतो, विजेची कनेक्शन्स कशी करतो, हे सगळं मी लक्षपूर्वक पाहत होतो, कारण सर्व प्रयोग मला करता यायला हवा होता. प्रयोग सुरू झाल्यावर त्याच्यावर लक्ष ठेवत आणि जागा राहण्यासाठी मधून कॉफी पीत आम्ही बसून राहिलो. कालदमन करत असलेल्या प्रत्येक गोष्टीची मी काळजीपूर्वक नोंदही करत होतो. पहाटे 5:30च्या सुमाराला कालदमननं स्वतःच्या कपड्यातून एक छोटीशी बाटली काढली आणि काचेच्या मोठ्या चेंबरला जोडलेल्या नळीत उपडी केली. हे काय आहे? मी विचारलं. नाव सांगून तुम्हाला काही कळणार नाही, पण जाताना मी ही बाटली तुम्हालाच देऊन टाकणार आहे. म्हणजे रामोनियमच्या निर्मितीसाठी आवश्यक असं ते काहीतरी रसायन होतं खरं. 6 वाजण्याच्या सुमारास त्या काचेच्या चेंबरमध्ये अतिशय चमकदार आणि सूक्ष्म असे कण दिसू लागले आणि कालदमननं आनंदानं उडीच मारली. जमलं. आता थोड्या वेळात मला आवश्यक तेवढं रामोनियम तयार होईल, तो म्हणाला. मग एक आळस देत म्हणाला, या आनंदाप्रित्यर्थ आपण एखादी कॉफी घेऊया का? घेऊया की, असं म्हणून तो कॉफी मशीनपाशी गेला. कॉफीचा भरलेला कप त्यानं माझ्या हातात ठेवला, तरी माझं सगळं लक्ष चेंबरमध्ये वाढणाऱ्या रामोनियमच्या कणांकडेच होतं. तिकडे बघतच मी कॉफीचा घोट घेतला. नंतर मला जाणीव झाली ती प्रयोगशाळेच्या भगभगीत उजेडात जमिनीवर विखुरलेल्या काचांची आणि सगळीकडे पसरलेल्या मातीची, मोडून पडलेल्या धातूच्या नळ्यांची. हे काय झालंय? मी धडपड उठून बसलो आणि माझ्या लक्षात आलं की मी इतका वेळ जमिनीवर आडवा होतो. हे असं कसं झालं? प्रयोग करताना स्फोट तर नाही ना झाला? आणि कालदमन कुठे गेला? की ते सगळं स्वप्नच होतं? पण ते स्वप्न नक्कीच नव्हतं. प्रयोगात वापरलेलं आणि मोडतोड झालेलं साहित्य समोर पडलेलं होतं. फुटलेल्या काचा सगळीकडे विखुरलेल्या होत्या. त्या अर्थी ते स्वप्न नव्हतं. घडलेल्या सगळ्या घटना मला स्पष्टपणे आठवत होत्या, अगदी कॉफी पिण्यापर्यंतच्या. कॉफी. नक्कीच त्या कॉफीत काहीतरी गडबड होती. कालदमननं त्या कॉफीत काहीतरी घालून मला बेशुद्ध पाडलं होतं. हो, तसंच असलं पाहिजे. मला बेशुद्ध करून आणि प्रयोग साहित्याची नासधूस करून त्याला हवं असलेलं रामोनियम घेऊन तो निघून गेला. रामोनियमच्या निर्मितीचं रहस्य मला पुरतेपणे कळू न देताच तो पळून गेला. स्वतःचं आश्वासन त्यानं पुरं केलं नाही. धावत जाऊन त्याला पकडून आणावं आणि जाब विचारावा अशी ओर मी माझ्या मनात दाटून आली, पण त्याला पकडायला कुठे जाणार? एव्हाना तो 17व्या शतकात पोहोचला असेल किंवा कदाचित त्याच्या 24व्या शतकातही गेला असेल. जो आज अस्तित्वातच नाही त्याला मी कसा पकडणार? शून्य होऊन मी तसाच बसून राहिलो. हळूहळू माझ्या लक्षात असं आलं की समोरच्या टेबलवर काहीतरी चमकत आहे. मी धडपडत टेबलापाशी गेलो. बघितलं तर एक 4-5 इंच लांबीची हिरवट पिवळी बारीक तार चमकत होती. तारेखाली एक कागद होता आणि त्यावर 2च शब्द होते, सप्रेम भेट. म्हणजे रामोनियमचा तो तुकडा माझ्यासाठी ठेवून कालदमन निघून गेला होता. चोर हातावर तुरी देऊन पळून जातो म्हणे.
कालदमन माझ्या हातावर रामुनियमचा तुकडा देऊन पळून गेला होता. कुतूहलानं मी तो तुकडा बघणार होतो, पण तेवढ्यात मला आठवलं की रामुनियम अतिशय किरणोत्सारी असतं. त्याचा किरणोत्सर्ग कमी करण्याचा उपाय कालदमनला माहीत होता, पण समोरच्या तुकड्यावर तो उपाय केलेला आहे की नाही, किरणोत्साराच्या भीतीनं मी मागे सरकलो. अर्थात त्यामुळे माझ्या दिशेने येणारे किरण थांबणार नाहीत हे मला माहीत होतंच, पण त्या धोक्यापासून दूर जाण्याची ती एक स्वाभाविक क्रिया होती. ज्या रामुनियमच्या निर्मितीचं श्रेय मिळवण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं, त्याला हात लावण्याचाही धीर मला होत नव्हता. 24व्या शतकातून आलेला कालप्रवासी वर्तमानात काहीही ढवळाढवळ न करता निघून गेला होता. कालप्रवासाचा नियम त्यानं पाळला होता, पण मला मात्र त्यानं अडचणीत आणलं होतं. प्रयोगशाळेत विखुरलेल्या काचांचं आणि पसरलेल्या मातीचं स्पष्टीकरण मी कसं करणार होतो? सुन्न होऊन त्या चमकणाऱ्या तुकड्याकडे बघत मी बसून राहिलो. एक मात्र नक्की होतं, रामुनियमची निर्मिती आता 42 वर्षांनीच होणार होती.